गावाची गोरी डॉक्टरच्या प्रेमात पडली, पण दुर्दैवाने त्यांना एकमेकांपासून दूर करण्यात आले. मात्र परिस्थिती अशी बदलली की साहेब आणि गोरी इतके जवळ आले की दोघेही दोन शरीर एक जीव झाले. एमबीबीएसची पदवी मिळताच माझी नेमणूक उत्तर प्रदेशच्या एका गावात झाली. गावकऱ्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रथमच गावात एखादा डॉक्टर पाहिला होता. यापूर्वी गावातील लोक वैद्य, झोलाछाप डॉक्टर आणि झाडफूंक करणाऱ्यांवर अवलंबून होते. लवकरच गावकऱ्यांनी मला देवासारखे मानायला सुरुवात केली. रोज अनेक रुग्ण येत असत आणि मीही लवकरच गावच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलो. आता गावकरी सल्ल्यासाठीही माझ्याकडे येऊ लागले. मी कधीच कोणालाही भेटायला नकार दिला नाही. गावाबाहेर माझे बंगलो होते आणि त्याच ठिकाणी माझी डिस्पेन्सरीही होती. या गावात 1 वर्ष घालवल्यानंतरची ही गोष्ट आहे. गावातील मुली आणि स्त्रिया अतिशय सुंदर होत्या. त्यापैकीच एक होती मास्टरजींची मुलगी चमेली. खरे सांगायचे तर माझेही तिच्यावर मन जडले होते, पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. गावच्या ठाकुराच्या मुलालाही तिच्यावर प्रेम झाले आणि अखेर त्यांच्याशी तिचे लग्न लावून देण्यात आले. मात्र ही जोडी खूपच विसंगत होती. एकीकडे सुंदर, हसरी चमेली, तर दुसरीकडे राघवेंद्र, एक रुखरुखीत, मळकटसा दिसणारा तरुण. मला तर त्याच्या पुरुषत्वाबद्दलही शंका वाटत होती. शंका होती आणि ती खरी ठरली. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष झाल्यानंतर एके दिवशी ठकुराईन माझ्या घरी आली. तिला मोठी चिंता वाटत होती की तिच्या सुनेला अजूनही मुलबाळ नाही. तिने मला विचारले की यामागे काही कारण असू शकते का. तिचा मुलगा तिला काहीही सांगत नव्हता आणि तिला शंका वाटत होती की काहीतरी गडबड आहे. मी तिला धीर दिला आणि सांगितले की तिने आपल्या मुलाला माझ्याकडे पाठवावे, मग मी पाहतो काय समस्या आहे. तिने मला आग्रह केला की ही गोष्ट गुप्तच ठेवावी, कारण हे त्यांच्या घरातील प्रतिष्ठेचे प्रकरण होते. आणि मग एक संध्याकाळ ते दोघे, राघवेंद्र आणि त्याची पत्नी, माझ्या क्लिनिकमध्ये आले. पाहताच मला जाणवले की बिचाऱ्या चमेलीवर फार मोठा अन्याय झाला आहे. कुठे ती उंच, सडसडीत, गोरीपान, विलक्षण सुंदर मुलगी, आणि कुठे तो राघवेंद्र काळासावळा, मरतुकडा. मला राघवेंद्रच्या नशिबाबद्दल फार वाईट वाटले. ते हळूहळू वारंवार उपचारांसाठी माझ्याकडे येऊ लागले आणि माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागले. राघवेंद्र मनाने फारच हळवा माणूस होता. आपल्या अप्रतिम सुंदर पत्नीला किंचितही दुःख होऊ नये, असे त्याला वाटायचे. एक दिवस त्याने संकोचाने कबूल केले की अजूनही तो आपल्या पत्नीला खराखुरा पती म्हणून स्वीकारू शकलेला नाही. मी सगळे समजून गेलो. जेव्हा चमेली अजूनही कुंवारीच होती, तेव्हा मूल होणार कसे? तेव्हा अचानक माझ्या मनात एक विचार आला आणि माझ्या मनात दडून राहिलेली हौस पूर्ण करण्याची एक सुंदर संधी मला दिसली. संपूर्ण समस्या समजल्यानंतर मी माझे जाळे विणले. एका दिवशी मी ठकुराईन आणि राघवेंद्रला बोलावले आणि त्यांना सांगितले की समस्या त्यांच्या मुलामध्ये नाही, तर त्यांच्या सुनेमध्ये आहे आणि तिचे उपचार करावे लागतील. एक छोटासा ऑपरेशन करावे लागेल, मग बहू पूर्णपणे ठीक होईल, असे मी सांगितले. ठकुराईन आनंदी झाली, पण राघवेंद्र नंतर माझ्याकडे आला आणि विचारू लागला, डॉक्टर साहेब, नेमके कोणते ऑपरेशन करावे लागेल? मी म्हणालो, हो, राघवेंद्र, तुला सांगणे आवश्यक आहे, नाहीतर नंतर काहीतरी वेगळे समजशील. हो हो, सांगा डॉक्टर साहेब, तो म्हणाला. मी गंभीर स्वरात बोललो, राघवेंद्र, तुझ्या बायकोचे एक ऑपरेशन करावे लागेल, तेव्हाच तू तिला प्रेम करू शकशील आणि ती आई बनू शकेल. तो थोडा गोंधळला, परंतु हे ऑपरेशन तुम्ही करणार, म्हणजे माझ्या बायकोला तुमच्यासमोर? मी शांतपणे उत्तर दिले, हो, ही अट तर आहेच. पण जर तू हे करून घेतले नाहीस, तर तुझं संपूर्ण आयुष्य असंच निघून जाईल आणि ती कुंवारीच राहील. हे ऐकून तो नरम पडला. तो हताश स्वरात म्हणाला, प्लीज डॉक्टर साहेब, काहीही करा. ऑपरेशन करा किंवा जे योग्य वाटेल ते करा, पण काहीतरी असं करा की मी तिला पूर्णतः आपली म्हणू शकू. आमच्या घरात बाळाच्या किलकारीचा आवाज यावा. नाहीतर मी गावात तोंड दाखवू शकणार नाही. हा आमच्या खानदानच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, डॉक्टर साहेब. त्याने हात जोडले. मी त्याला आश्वस्त केले, ठीक आहे, घाबरू नकोस. बहूला माझ्या क्लिनिकमध्ये भरती करून टाक. 2-4 दिवसांत, जेव्हा ती बरी होईल तेव्हा घरी येईल, मग सुनबाईंशी प्रेम करणे ठीक आहे, डॉक्टर साहेब. ती बरी होईल तर मी तुमचा मोठा उपकार मानेन. आणि अशा प्रकारे चमेली माझ्या घरी काही दिवसांसाठी आली. काही दिवस तर ती माझ्या जाळ्यात होती. आता फक्त कृती करायची होती.
चमेली चांगली मैत्रीपूर्ण होती, माझ्याशी खुलून बोलत होती. पण जेव्हा ती समोर असेल तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असे. मी संधी शोधत होतो. महिन्यांनंतर कोणतीही मुलगी माझ्याबरोबर नव्हती. चमेली माझ्या घरी आली होती, एक दिवस उलटून गेला होता. मागची रात्र मी कसातरी काढली, पण दुसऱ्या दिवशी काहीतरी करणे आवश्यक होते. नाहीतर मी काहीतरी करू शकतो. इतकी सुंदर स्त्री माझ्याच घरात आणि मी दुर्दैवी. क्लिनिक बंद करून रात्रीच्या जेवणानंतर मी चमेलीला सांगितले की तिला माझ्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. तिच्या केसबद्दल मी तिला माझ्या खोलीत येण्यास सांगितले. गावातील वधूप्रमाणे ती माझ्या समोर बसली होती. मी तिच्याकडे पूर्ण नजर टाकली, तिने नजर खाली घातली. बघ चमेली, मला माहीत आहे की ज्या गोष्टी मी तुझ्याशी बोलणार आहे त्या तुझ्या पतीच्या अनुपस्थितीत बोलायला नको आहेत. पण तुझ्या केसला समजून घेण्यासाठी आणि उपचारांसाठी मला माहिती असणे आवश्यक आहे. एकट्यात मला वाटते की तू खरं सांगशील. मी जे विचारेन त्याचे योग्य उत्तर दे. तुझ्या पतीने मला सर्व काही सांगितले आहे आणि त्यांनी हेही सांगितले आहे की तुमच्या दोघांना मूल का होत नाही. त्यांनी काय सांगितले, डॉक्टर साहेब? राघवेंद्र म्हणतो की तू माता होण्यासाठी लायक नाहीस. डॉक्टर साहेब, तो मलाही असेच म्हणतो आणि जेव्हा मी मान्य करत नाही तेव्हा त्यांनी मला 2-3 वेळा मारलेही आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्ही माता होऊ शकता का? होय, डॉक्टर साहेब, माझ्यात काही कमी नाही. मी माता होऊ शकते. मग राघवेंद्रमध्ये काही समस्या आहे का? होय, डॉक्टर साहेब. काय साहेब? त्यांच्याकडून ते होत नाही का? नाही, राघवेंद्रकडून ते होत नाही. होय, साहेब. बोला, चमेली. बघा, माझ्यापासून काही लपवू नका. मी डॉक्टर आहे आणि डॉक्टरपासून काही लपवू नये. डॉक्टर साहेब, मला शरम वाटते ते बोलताना. आपण परके पुरुष आहात ना? मी उठलो आणि खोलीचे दार बंद केले, खिडकीवरही किटकी लावली आणि म्हणालो, बघा, आता माझ्याशिवाय कोणीही ऐकू शकणार नाही. माझ्यापासून शरमवू नका. होय, तुमच्यावर उपचार करण्यासाठी मला तुम्हाला आणखी काही करावे लागेल. माझ्या सासूबाई आणि पतीला सुद्धा सांगितले आहे आणि त्यांनी सांगितले आहे की मी काहीही करू शकतो, पण त्यांच्या कुळाला मूल द्या. म्हणून माझ्यापासून शरमवू नका. डॉक्टर साहेब, ते माझ्याबरोबर काही करू शकत नाहीत. मी अनजाण बनत म्हणालो, मला चमेलीशी बोलण्यात खूप मजा येत आहे. मी त्या गावातील तरुणीला काहीही करण्यापूर्वी पूर्णपणे तयार करून घेऊ इच्छित होतो. मग, तू अजूनही कुमारी आहेस का? तुझ्या लग्नाला तर वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाला आहे. होय, साहेब, ते प्रेम करूच शकत नाहीत. मी अर्धवटच राहते. हे म्हणत म्हणत चमेली रडू लागली. पण तो म्हणतो की तुझ्याशी होऊ शकत नाही आणि तू ओरडू लागते, चिडचिडू लागते. साहेब, प्रत्येक मुलगी ओरडते, चिडचिडते. पण पुरुषाने तिचे एकही ऐकू नये आणि आपले काम करत राहावे. पण हे करूच शकत नाहीत. त्यांच्यात ताकदच नाही. सुकलेले आहेत. पण तो म्हणतो की तुला प्रेमाची इच्छाच नसते. खोटं बोलतात, साहेब. कोणत्या मुलीची इच्छा नसते की एक बलवान पुरुष येऊन तिच्यावर प्रेम करावे? पण त्यांना बघून माझ्या सर्व इच्छा नष्ट होतात. पण चमेली, मी त्याला बघितलं आहे. तो ठीक आहे आणि तो प्रेम करू शकतो. कदाचित तुझ्यात काही समस्या नसेल? नाही, साहेब, नाही. आपण त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. पूर्वी ते नेहमी माझ्या पुढे मागे फिरत असत की माझ्यासारखी सुंदर मुलगी गावात कोणीच नाही. आणि आता मी त्यांना सुंदर वाटत नाही. आपणच सांगा, डॉक्टर साहेब, मी लग्न झाल्यावर 1 वर्षानंतरही कुमारी आहे आणि तरीही त्या घरातील सर्वजण माझ्यावर टोमणे मारतात. अरे नाही, चमेली. मी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. ठीक आहे, मी सगळं ठीक करून देईन. ठीक आहे, चलो, इथे पलंगावर पड. मला तुझी तपासणी करायची आहे. काय बघणार, डॉक्टर साहेब? तुम्हाला माझ्या शरीराची तपासणी करावी लागेल. वरूनच बघा, डॉक्टर साहेब. जे बघायचे आहे ते वरूनच. तू खूप सुंदर दिसते आहेस. तुला बघून कोणताही पुरुष वेडा होईल. मग मला हे बघायचे आहे की आजपर्यंत तू कुमारी कशी आहेस? चलो, पलंगावर पड. डॉक्टर साहेब. मला शरम वाटते. डॉक्टरपासून शरम वाटेल तर उपचार कसे होतील? नंतर थोडं शांत होऊन चमेली म्हणाली, डॉक्टर साहेब, पण यामुळे माझी नामुष्की होईल. माझा नवरा मला घराबाहेर काढून टाकेल, जर त्याला कळलं की मी तुमच्यासोबत होते. तुम्ही मला सोडून द्या, मला माफ करा.
जर तू मला पुरुष समजतेस तर माझ्यावर विश्वास ठेव. मी आज तुला भरपूर प्रेमच नाही देणार, तर तुला प्रत्येक संकटातून वाचवीन. तुझा नवरा तुला आणखी आनंदाने ठेवेल. तो कसं, डॉक्टर साहेब? जे काम तू आजपर्यंत करू शकला नाही, ते तुमच्या लग्नानंतर आता करू शकेल. आणि मग तू त्याच्या मुलाची आईही होशील. दुसऱ्या दिवशी दुपारी ठकुराईन क्लिनिकमध्ये आली. मी तिला सांगितले की तपासणी झाली आहे आणि संध्याकाळपर्यंत एक लहानशी शस्त्रक्रिया होईल आणि उद्या तुमची सून तुमच्या घरी परत जाईल. ठकुराईन समाधानी होऊन हवेलीत परत गेली. आज रात्री चमेली स्वतःच उत्सुक होती की कधी रात्र होईल. तिलाही कळत होतं की उद्या तिला परत जायचं आहे. हवेलीत परत जायचं आहे आणि आजची रात्रच उरलेली आहे. सोबतच्या दिवसांत तिला आपल्या सासरघरी कसं राहायचं आणि काय करायचं, हे सगळं मी तिला समजावून सांगितलं. दुसऱ्या दिवशी राघवेंद्रही शहरातून आला. मी त्याला समजावून सांगितलं की चमेलीची शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टर साहेब, चमेली आता आई होईल ना? होय, पण तू घाई करू नको. आत्ता 1 महिना चमेलीपासून दूरच राहा. आणि होय, या दरम्यान तिला इथे चेकअपसाठी पाठवत राहा. हे खूप सावधगिरीचं काम आहे. राघवेंद्रने काहीशा असमंजसात हो म्हटलं आणि मग तो चमेलीला घेऊन गेला. चमेली माझ्या योजनेनुसार दरम्यान क्लिनिकमध्ये येत राहिली. मी तिला संध्याकाळच्या वेळी बोलावत होतो, जेव्हा गावातले रुग्ण नसत. रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत तिला ठेवून उपचार करत होतो. 2 महिन्यांनंतर चमेली गर्भवती झाली. मी चमेलीला समजावून सांगितलं की आता तिने राघवेंद्रशी प्रेम करायचं आहे. राघवेंद्रही खूप आनंदित होता, कारण डॉक्टर साहेबांमुळेच आता तो आपल्या बायकोशी प्रेम करू शकत होता. चमेली आधीच माझ्या मोहित झाली होती. जेव्हा ठकुराईनला कळलं की चमेली गर्भवती झाली आहे, तेव्हा ती क्लिनिकमध्ये येऊन माझा आभार मानली. मी स्वतः खूप आनंदित होतो आणि आता कुठल्यातरी दुसऱ्या चमेलीच्या आशेमध्ये माझं क्लिनिक चालवत आहे.